हा बोल प्रिया. भाई मला तुझी जरा मदत लागणार आहे सुलेखाचा पत्ता शोधण्यासाठी आणि ते फारसं कठीण नाहीये आता. सुलेखाचा? तू कुठं पाहिलंयस का तिला? अरे काखेत कळसा आणि गावाला वळसा. म्हणजे? भाई मला अशी शंका आहे की कुसुमात्या आणि सुलेखा एकमेकींना भेटतात. कशावरून? भाई मध्यंतरी कुसुमात्याला एक फोन आला आणि त्यानंतर ती अचानक कोणाला तरी भेटायला म्हणून निघून गेली. अगं पण ती सुलेखाच असेल कशावरून? सांगते ना. मी आणि कुसुमात्या बोलत बसलो होतो. त्याच वेळी आईने मला हाक मारली म्हणून मी आत गेले. तेवढ्यात फोन वाजला. मी तो फोन हॉलमधनं घेतला आणि कुसुमात्याशी चक्क सुलेखा बोलत होती. पण हा काही ठोस पुरावा होऊ शकत नाही प्रिया. भाई तू मला मदत करणार आहेस की नाही? मदत करायला मी कधी नाही म्हटले का प्रिया? पण हे भाई एक विचारू? तुझा माझ्यावर विश्वास नाहीये? असं नाहीये का प्रिया? मला एवढंच म्हणायचंय की पूर्ण खात्री झाल्याशिवाय काहीही करायला नको. मागं तू म्हणाले होतेस ना की कुसुमात्याच्या बाबतीत प्रथमेश काहीतरी विचित्र रिॲक्ट झाला होता. पण अगं काल आम्ही जुने अल्बम बघत बसलो होतो. त्यामध्ये कुसुमात्याचाही फोटो होता. पण तो फोटो बघितल्यानंतर प्रथमेश काहीच रिॲक्ट नाही झाला. त्याच्या वागण्यामध्ये काहीच नाही फरक पडला. पण मग नक्की काय म्हणायचं असेल त्याला? मला तरी दोन पॉसिबिलिटीज वाटतात. एक म्हणजे कुसुमात्याने खरंच त्याला काहीतरी केलं असेल ज्यामुळे त्याला भीती वाटली असेल. पण ती काय करणार? आणि दुसरी शक्यता जरा विचित्र आहे. विचित्र म्हणजे मी जे पुस्तक वाचतेय सुपरनॅचरल पॉवर्स त्यात म्हटल्याप्रमाणे एका व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीच्या मनाचा जर ताबा घेतला तर ती व्यक्ती म्हणजे कुसुमात्याच्या मनाचा ताबा. जर पहिली शक्यता खोटी ठरली तरच ते शक्य आहे. आणि मग प्रथमेशच का? आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे ती व्यक्ती कोण? सुलेखा. भाई कुसुमात्या आणि सुलेखा हा संबंध आपल्याला फक्त प्रथमेशच स्पष्ट करू शकेल. म्हणजे पुन्हा एकदा प्रथमेशला तुम्ही? भाई हे बघ प्रिया, प्रथमेशच्या चित्रांमधून काही संकेत मिळत असतील हे, पण मला आता प्रथमेशच्या बाबतीत कोणतीही रिस्क घ्यायची नाहीये. पण भाई त्यामुळे अनेक प्रश्न अनुत्तरित राहतील. प्रिया प्लीज. हे बघ इथून पुढं प्रथमेशला कसलाही त्रास झालेला मला चालणार नाहीये. मग त्यासाठी काही प्रश्नांची उत्तरं अनुत्तरित राहिली तरी चालतील. Nice to see you after a long time, Mrs. Shastri. कशी आहे तब्येत? पुन्हा काही स्वप्न? एकही नाही, संकेतही नाही.
लगेच उठून वाड्यावर जावं, पण ते का हे कळत नव्हतं. आणि अचानक मला काही शब्द ऐकू आले. तुला काळाचं आणि वेळाचं बंधन असेल, पण मला ते नाही. आणि शास्त्री कुटुंबातील कुणावरही संकट आलं तर पार्वती ते सहन करणार नाही. जे तुझ्या मनात आहे तेच मी करते. आठवतंय मिसेस शास्त्री, मी तुम्हाला एकदा म्हटलं होतं, ओढ भूतकाळातील पात्रांना वर्तमानाच्या पटावर, भूतकाळातलं हे पहिलं प्याद आहे मिसेस शास्त्री. हळूहळू अख्खं सैन्य उभं राहील. पण मला अजून एक गोष्ट जाणवते मिसेस शास्त्री. कोणती गोष्ट? तुमच्या आयुष्यातली मिस्टर शास्त्रींसंबंधीची सगळी वादळं आता शमली आहेत. आता पुन्हा एकदा आपण पार्वती सोबत भूतकाळात जाऊ शकतो, पण एकट्याने नाही. पार्वतीला वर्तमानातील कोणाची तरी सोबत हवी. आणखी कोण असणार ज्यांनी गतजन्मातही साथ दिली होती आणि या जन्मातही जोडीदार म्हणून सोबत आहेत? नाही मिसेस शास्त्री, मिस्टर शास्त्री नाहीत. मग कोण डॉक्टर? प्रथमेश. प्रथमेश? हो मिसेस शास्त्री, गोदा जर मनीषा असेल आणि मनीषा प्रथमेश, तर गोदाचा वर्तमान काळ हा प्रथमेशचा भूतकाळ आहे, जो त्याला आठवतोय, जो मिस्टर शास्त्रींनाही अजून आठवत नाहीये. मी प्रथमेशला पहिल्यांदा पाहिलं होतं तेव्हा त्याच्या डोळ्यातली ओळख या जन्मातली नव्हती मिसेस शास्त्री, गत जन्मातली होते. वाव, प्रथमेश, घर मस्त आहे. कोणाचं आहे? तुझं घर, माझं नाही. बरं तू काढ काढ, पूर्ण कर. आपण मस्तपैकी रंगवूया एकत्र. एकत्र रंगवायचं, पण आधी पूर्ण तर कर. मस्त घे. छान काढलंय चित्र बघ. अरे वा, घर काढलंय. कशी झाली लेक्चर्स आजची? मस्त, नेहमी सारखी. आज जरा लवकर संपली म्हणून लवकर आले घरी. राधा वहिनी, प्रथमेश कडून काही कळलं? बरं झालं तू आलीस. त्याच विषयी मला बोलायचं होतं तुझ्याशी. म्हणजे त्याने काही नवीन संकेत दिलेत किंवा तो काही बोला? प्रिया, हे बघ, त्यांनी मला काहीही सांगितलेलं नाहीये आणि यापुढे मी त्याला अशा गोष्टी विचारणार नाही ज्याचा त्याला त्रास होईल. पण राधा वहिनी, प्रथमेशने आजपर्यंत अनेक संकेत दिले आणि ते सगळे खरे सुद्धा ठरले. मग तूच विचार कर ना, त्याला मध्येच आपण व्यक्त होण्यापासून थांबवलं तर त्याला किती त्रास होईल त्याचा. प्रिया, नाही, मी त्याचं व्यक्त होणं थांबवत नाहीये. माझं इतकंच म्हणणं आहे
की यापुढे मी त्याला अशा गोष्टींची आठवण करून देणार नाही ज्या गोष्टींना तो पूर्वी घाबरलेला होता. आणि हा निर्णय माझ्या एकटीचा नाहीये. यांनी आणि मी दोघांनी खूप विचार करून हा निर्णय घेतलाय. म्हणूनच भाई त्या दिवशी मला मदत करायला. प्रिया प्लीज प्लीज कुठल्याही प्रकारचा गैरसमज करून घेऊ नकोस. प्रिया मला एक सांग, म्हणजे माझ्या जागी घेऊन थोडासा विचार कर. बघ ना, कळत न कळत आपण प्रथमेशचा एक माध्यम म्हणून वापर करतोय आणि कितपत योग्य आहे. त्याच्या भविष्याचा आणि त्याच्या आयुष्याचा विचार न करता आपण त्याचा माध्यम म्हणून वापर करतोय. प्रिया, आज त्याला बोलता येत नाही. त्याच्या भावना तो चित्रातून व्यक्त करतो. याचा अर्थ असा नाही प्रिया की तो विचारच करत नाही. मग थोडासा त्याचा विचार करायला नको का आपल्याला? कदाचित प्रिया, या क्षणी तुला आमच्या दोघांचंही वागणं खूप चुकीचं वाटत असेल. प्रिया, जरा आमच्या जागी येऊन विचार कर. तुला सगळ्या गोष्टी पटतील. प्रिया प्लीज, प्रथमेशला भीती वाटणाऱ्या त्या भूतकाळात आपण त्याला परत नको नेऊया. प्लीज. यू आर स्मार्ट. दॅट आय एम ऑलवेज. लगेच ओव्हर स्मार्ट व्हायची गरज नाहीये. जरा कौतुक केलं ना तुझं की लगेच हरभऱ्याच्या झाडावर चढतोस. पण स्वप्नील, खरंच मला कौतुक या गोष्टीचं वाटतंय की तू दादाला आणि शुभ्राला एकत्र आणलंस. मुद्दामूनच आणला. पण मला सांग, आता सुलेखाचा शोध तो थांबेल असं वाटतंय का तुला? पण चालू तरी कसा राहणार? त्यातला मुख्य मोहराच बाहेर पडलाय म्हटल्यावर. आधी या रणांगणावरचा वजीर आहे, तो कसा काय बाहेर पडेल? अरे पण मग करणार काय होत आपण? कुसुमात्या. हा, कुसुमात्यांना टार्गेट करायचं. त्यांच्या प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवायचं. कम ऑन, तिला शंका नाही काय येणार. कशी येईल? आपण या सगळ्या पुस्तकांमधून जे ज्ञान घेतलंय त्याचा उपयोग कधी करणार? म्हणजे काय? त्यांच्यावर प्रयोग करायचा. असा करायचा की त्यांना भीती वाटली पाहिजे. फोन करायचे किंवा सुलेखाला भेटायला जायचे. अजून ऐक प्रिया, कुसुमात्या, बोला कुसुमात्या. अगं, आता आपलं भेटणं खूप कठीण झालंय. काय?
काय झालंय? हो अगं इथे इथे एक प्लॅन रचला जातोय. प्लॅन? कसला प्लॅन? तुला कोंडीत पकडण्याचा. तू प्रियाविषयी जे काही सांगितलं होतंस ना ते आता सगळं खरं वाटायला लागलंय. कुसुमात्या, कसला प्लॅन? अगं ती तिच्याकडची सगळी शक्ती आहे ना ती वापरणार आहे माझ्यावर. असं काही नसतं हो कुसुम. कुसुमात्या, असं काही नसतं. अगं ती माझ्यावरती प्रयोग करणार आहे असं म्हणत होती. कुसुमात्या, कुसुमात्या तुम्हाला कळत कसं नाहीये? हे बघ सुलेखा, आपण काही दिवस नाही फोन केला, नाही भेटलो तर काही फरक पडणार आहे का? आपण जर नाही भेटलो तर यात तुमचाच तोटा आहे आणि धोका सुद्धा. धोका? कसला धोका? कुसुमात्या, तुम्हाला जर त्यांनी काही केलं तर काय करणार आहे कोणाला? पण मला जर हे सगळं माहित असेल तर मी काहीतरी करू शकेन की नाही? आणि जर मला काही माहीतच नसेल तर मग तू असं घाबरवू नकोस ग मला. मग म्हणून मी तुम्हाला सांगते ते नीट ऐका कुसुमात्या. नीट लक्ष देऊन ऐका. काय? कळलं? ठेव फोन. हो. गुड नाईट. बाबा दूध आणले. बाबा, ठेवते इथे. आणखीन काही हवंय का?